नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 5 हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण ऊर्जेचा वापर, विद्युत ऊर्जा निर्मिती, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण या घटकांचा अभ्यास करणार आहोत. आता हरित ऊर्जा म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात अंदाज आलेला असेल त्या नावावरनं. तर आपण त्याच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी थोडे आठवामध्ये जे हे प्रश्न आहेत ते आधी बघूयात. इथे बघा, थोडे आठवामध्ये ऊर्जा म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता ही त्या पदार्थाची ऊर्जा आहे. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जेचं एकक बघा काय आहे, MKS पद्धतीतील एकक जूल आहे आणि CGS पद्धतीतील एकक अर्ग आहे. ऊर्जेचे विविध प्रकार कोणते? यांत्रिक ऊर्जेचे गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा हे प्रकार आहेत. ऊर्जेची विविध रूपे कोणती? उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणुऊर्जा, यांत्रिक ऊर्जा. ऊर्जेच्या विविध रूपांमुळे माणूस त्याच्या ऊर्जेची गरज भागवतो. आता आपण आत्ताच हे थोडे आठवामधले प्रश्न बघितले, तर त्यांनी आता इथे तुम्हाला सांगितले की यादी करा व चर्चा करा. दैनंदिन जीवनामध्ये आपण ऊर्जेचा वापर करून कोणकोणती कामे करतो त्यांची यादी करा. ही कामे करण्यासाठी आपण कोणकोणत्या रूपात ऊर्जा वापरतो याबाबत चर्चा करा. आता इथे बघा, ऊर्जा आणि ऊर्जा वापर. मानवाच्या प्राथमिक ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनलेली आहे. आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता भासते. काही ठिकाणी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी रासायनिक ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची, तर काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची, तर काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची गरज असते. म्हणजे अशा विविध प्रकारच्या ज्या ऊर्जा आहेत त्या आपल्याला गरजेच्या असतात आणि त्या आपण कशा मिळवतो, तर इथे त्यांनी आता तक्ता तयार करा. ऊर्जा प्रकार व त्यानुसार असणारी साधने यांच्या आधारे तक्ता तयार करा. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते हे आपल्याला माहीत आहे. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातली ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत वापरले जातात. याचा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केलेला आहे. ऊर्जा आणि ऊर्जा स्रोत आणि त्या संदर्भातील विविध संकल्पनांचा आपण अभ्यास केला आहे. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कोणत्या निरनिराळ्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो, त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, या प्रत्येक पद्धतीतील कोणते शास्त्रीय तत्त्व वापरले जाते, हे ऊर्जा स्रोत वापरण्याचे फायदे तोटे काय आहेत, हरित ऊर्जा विषयी आता आपण माहिती घेऊयात. तर यामध्ये आता पहिल्यांदा सांगा पाहू यामध्ये जे प्रश्न आहेत त्यांची आपण आता उत्तरे बघूयात. इथे बघा, सांगा पाहूमध्ये त्यांनी आपल्याला जे पहिला प्रश्न विचारला आहे, आपल्या दैनंदिन जीवनात विद्युत ऊर्जा कुठे कुठे वापरली जाते. आता तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या घरामध्ये आपण काय काय वापरतो, पंखे वापरतो, दिवे वापरतो, कूलर वापरतो, इस्त्री, पाणी उपसायचा पंप म्हणजे मोटर वापरतो, मोबाईल चार्जिंगसाठी वापरतो, संगणक चालवण्यासाठी वापरतो. विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते ती बघा. आता इथे विद्युत ऊर्जा ही विद्युत जनयंत्रात निर्माण केली जाते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग करून विद्युत वाहक तारेच्या सभोवताली असलेले चुंबकीय क्षेत्र बदलून विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर निर्माण केले जाते आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. विद्युत ऊर्जा निर्मिती. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केला जातो. या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते, तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदलू शकते. विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते, किंवा चुंबक स्थिर असेल व विद्युत वाहक तार फिरती असेल तरीही विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते. याचाच अर्थ काय की अशा दोनही प्रकारात विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते आणि या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या विद्युत यंत्राला विद्युत जनित्र असे म्हणतात. विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये अशा प्रकारची मोठी जनयंत्रे वापरली जातात
जनयंत्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन वापरले जाते. टर्बाईनला पाती असतात. इथे तुम्हाला ते आकृतीमध्ये दिसते बघा, हे टर्बाईन आणि ह्याला ही पाती आहे. तिथे टर्बाईनमधील या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या स्रोतातील गतित ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. हे टर्बाईन विद्युत जनयंत्राला जोडलेले असते. यामुळे जनयंत्रातील चुंबक फिरू लागते व विद्युत निर्मिती होते. इथे तुम्हाला ह्या आकृतीवरून ते लक्षात येत आहे. विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत पुढील प्रवाह आकृती 5.4 म्हणजे ही बघा, इथे ही जी दाखवली आहे त्याच्या आधारे मांडण्यात आलेली आहे. म्हणजे ती समजण्यासाठी आपल्याला सोपी जाते. म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनयंत्र लागते. जनयंत्र फिरवण्यासाठी टर्बाईन लागते आणि टर्बाईन फिरवण्यासाठी एक ऊर्जा स्रोत लागतो. त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो.